मंडळी नमस्कार. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत. काही दिवसांच्या अंतराळानंतर आपल्याशी संवाद साधतो आहे. आपण थंबनेल बघून काही प्रमाणात अंदाज बांधलाही असेल की आजचा विषय आहे देशप्रेम. पण त्याचबरोबर आणखीन काही एक दोन जोड विषय आहेत त्याला. आपली मूळ प्रार्थना आहे सर्वेपी सुखिनः सन्तु. त्याचबरोबर वेदांमधल्या काही प्रार्थना आहेत की ज्यामध्ये औषधः शांती, वनस्पतयः शांती, शांतिरेव शांती, आणखीन अभंग आहेत वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे वगैरे. त्याचबरोबर आपण अनेक देवदेवतांची पूजा करतो. त्यामध्ये विशेषतः दत्तगुरूंची पूजा करतो. त्यामध्ये एक गाय, श्वान, 4 संतांनी आपल्या अनेक ठिकाणी गाईचं रक्षण करा. स्वामी समर्थांनी देखील अनेकदा गाई काही लोकांनी मारलेल्या देखील जिवंत केल्या. अशा आपण दाखले वाचतो आपल्या इतिहासामध्ये. अर्थात हा आध्यात्मिक विषय नव्हे. आध्यात्मिक विषयांसाठी माझं दुसरं चॅनल आहे. त्याची मी लिंक, सबस्क्रिप्शन लिंक मी देतो आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये. आपल्याला आवडलं वाटलं तर आपण पहा. पण देशप्रेमाबरोबर आपला भारत हा जगामधला एकमेव देश असा आहे जिथं प्राणीमात्र, वनस्पती, जीवजंतू, इतर जीवसृष्टी जी आहे, मी माझ्या रस्तेविषयक वगैरे पूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये यांचा उल्लेख केलेला होता की त्यांच्याविषयी आपण जागरूक असतो. पण आजच्या काळामध्ये थोडंसं असं चित्र दिसतं आहे की आपल्याला काही भय इतकी प्रमाणात सतावत आहेत की आपण कारणं शोधतो कशावर तरी ठपका ठेवायला. त्यामध्ये पहिला सगळ्यात ठपका म्हणजे, पहिल्या ठपक्याविषयी थोडंसं बोलतो की कबुतरांविषयी मध्ये थोडेसे सोशल मीडियावर वगैरे व्हायरल झाले. ही सृष्टी निर्माण परमेश्वरानं केलेली आहे आपण जाणतो. आणि त्याचबरोबर हा काही बुद्धिवादी तर्कज्ञ मंडळींनी, तर्कतीर्थांनी असा हे मांडला की ते परदेशातून आलेले आहेत इथं वगैरे पक्षी ते. इथेही आणखीन नवे पक्षी देखील दिसत आहेत. त्याचबरोबर आपले मूळ पक्षी देखील विस्थापित होत आहेत किंवा दिसायचे नाही, नामशेष होत आहेत. त्याच्यावर कोणीही भाष्य करत नाही. विशेषतः ज्यावेळेला कोविडचा काळ होता, कुठलंही आपण जाणतो पोस्टमॉर्टेम कुठलंही केलेलं गेलेलं नव्हतं. आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा कोविडच्या त्या व्हायरसमुळे झाला असं कुठेही सप्रमाण कुठेही सिद्ध केलं गेलेलं नाही आहे. आता मात्र दुर्दैवाने ह्या बिचाऱ्या पक्षाच्यावर सगळे मागं लागलेत. त्याची विष्ठा अमुक असते वगैरे वगैरे वगैरे. काही फार हुशार व्यक्ती त्यावर तर्कही देतात अनेक प्रकारचे. पण कुणी ठामपणानं असं सिद्ध करू शकत नाही की अमुक त्याच्यामुळंच झालेलं आहे असा ठोस पुरावा आपण एखाद्या अशा मृत्यूविषयी देऊ शकत नाही. ह्याच्या उलटपक्षी व्यावहारिक गोष्ट आजची कशी आहे, सगळ्या ज्या घरांमधनं ज्या मनुष्य वेस्ट निर्माण करतो, ज्या विष्ठा असतात, त्या सगळ्या विष्ठा या प्रत्यक्ष जाऊन नदीमध्ये सोडल्या जातात. त्याच्यावर मात्र आपण कधीही अलर्ट होऊन एकदम असे जागे होऊन त्याच्याविरुद्ध निषेध अमुक तमुक किंवा सोशल मीडियावर तो विषय रंगवण्याचं कधीच करत नाही. मी माझ्या पूर्वीच्या काही भागांमध्ये ह्या नदी प्रदूषण वगैरे त्याच्यावर देखील बोललेलो आहे. तर हा एक मुद्दा झाला की विनाकारण एखाद्या सबळ काही आपल्याला प्रॉपर एव्हिडन्स नसताना एक हजारो सॅम्पल्स किंवा 1,00,000 पॉप्युलेशनमधनं, स्टॅटिस्टिक्सचा हा नियम आहे, बेसिक नियम आहे की पॉप्युलेशन जर एवढी असेल तर त्यामधनं सॅम्पल साईज इतका पाहिजे तर आपण ते पॉप्युलेशन ते सॅम्पल पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करतं असं धरतो. अगदी आजच्या
काळामध्ये देखील ह्या गोष्टी आहेत आणि आपण त्याप्रमाणेच गेलं पाहिजे. केवळ उडीव बातम्या आणि सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ याच्यावर आपण दुर्दैवानं आजकाल मत बनवतो आहोत. त्याचबरोबर रामशास्त्री प्रभुणेंचं मला चरित्र आठवतं की किती दिग्गज ते न्यायाधीश, खरेखुरे न्यायाधीश होते. उलटपक्षी आज आपलं कसं झालेलं आहे की बाहेरून विस्थापित होऊन आलेली मंडळी इतकी आहेत, तिने आपले झमेलेच्या झमेले वस्त्याच्या वस्त्या वाड्या निर्माण केलेल्या आहेत अवैधरित्या. त्यांची बांधकामं देखील त्यांनी केलेली आहेत. ती डिमॉलिश करा हे सांगताना मात्र आपल्या यंत्रणेची लेखणी वेगळं लिहिते की हे मानवजात आहे, त्यांच्यावर करुणा दाखवली पाहिजे वगैरे वगैरे. आणखीन इकडं दुसरी गोष्ट, जो पूजनीय प्राणी मानला जातो आपल्या संस्कृतीमध्ये, दत्तगुरूंच्या सोबत कुत्र्यांची देखील पूजा केली जाते. श्वान देखील आहेत त्यांच्यासमोर, आपण वेदरूप मानतो त्यांना. त्यांच्याबाबत मात्र निकाल येतो. एकीकडं 32 शिराळीची नागपंचमी साजरी करताना किंवा बैलांच्या ओंडके ओढण्याच्या स्पर्धा इचलकरंजीमध्ये विशेषतः होतात, याच्यावर काही निवाडा देताना असं दिलं जातं की या प्राण्यांना, या जनावरांना वगैरे त्रास होईल, त्यांना त्रास होईल असं वर्तन आपण करू नये म्हणून प्रोटेक्शन लावलं जातं त्याच्याबाबत. आणि दुसरीकडं ह्यांना इथून मानवी वस्त्यांमधून उचला आणि त्यांना रिहॅबिलिट करा कुठंतरी. का? त्या प्राण्याचा नैसर्गिक त्याचा अधिकार नाही, आपण त्याला जन्माला घातलं थोडंच. त्याला मग असं एखाद्या ठिकाणाहून स्थलांतरित करून आपल्या स्वार्थासाठी, आपल्या स्वार्थासाठी आपल्याला खरोखर किती वस्त्या वाड्या आणि राहण्याच्या अपार्टमेंटची किती गरज आहे नेमकी, ह्याचा कुठेही आपला एस्टिमेट नाही आहे. आणि बेधुंदपणे ज्या जमिनी ज्या ॲक्च्युली ॲग्रिकल्चर किंवा जंगलाच्या होत्या, मी माझ्या एका रस्त्याविषयीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, आंबा घाट किंवा अगदी हायवे इथं जी झाडं होती, जे हॅबिटॅट होते, जे जीवाश्म जीवजंतू, झाडं, त्यांच्यासोबत आलेली सृष्टी होती, ती डिमॉलिश करताना, ती घालवताना, उद्ध्वस्त करताना आपण कधी विचार केला नाही. त्याच्यावर कोणी भाष्य करत नाही. पण कुत्र्यांच्या बाबत मात्र त्यांना वेळ आहे, एवढा आहे, त्या यंत्रणेला एवढा वेळ आहे की ते निकाल देऊ शकतात. ह्याच्यावर हजारो लाखो खटले प्रलंबित आहेत, न्याय प्रलंबित आहेत. तो विषय बाजूला राहतो आणि नको तो विषय घेऊन ही आता एक ट्रेंडच झालेली आहे की नको ते विषय घ्यायचे आणि त्याच्यावर आपला काहीतरी आपला ठप्पा द्यायचा, त्याच्यावर उमटवायचा. हा काय, ह्याला आपण विधिन्याय म्हणू शकत नाही. असो, ही दुसरी बाब झाली. ज्या निषेधार्ह गोष्टी आहेत त्याच्यावर बोलणं अत्यावश्यकच आहे. कारण ज्या अदरवाईज उलटपक्षी ज्या गोष्टी खरं तर प्राधान्यानं घेतल्या गेल्या पाहिजेत, आपल्या आजच्या काळानुरूप ज्या आवश्यक गोष्टी काय आहेत नेमक्या, प्राधान्यानं कुठल्या घेतल्या पाहिजेत, त्या प्रायोरिटीनं घेऊन त्या ह्यांना प्रलंबित असलेल्या गोष्टींना न्यायनिवाडा दिला पाहिजे, ही खरं तर अपेक्षा आहे. पण तसं न होता नेहमी वादग्रस्त पद्धतीनंच ह्या गोष्टी का हाताळल्या जातात, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, मोठं यक्ष प्रश्न आहे हा खरं तर. असो, हे दोन तसे त्या दृष्टीने देखील महत्त्वाचे विषयच होते. आता देशप्रेम जो आजचा मुख्य विषय आहे, आपण ह्या काळामध्ये बघितलं, मेमध्ये 6-7 तारखेनंतर जो सगळ्या देशानं अभूतपूर्व प्रतिसाद दिला आपल्या सैन्यबळानं, की ते जे कारवाई करत आहेत यांच्यावर आपण पूर्ण श्रद्धा ठेवली की हे करतील ते योग्यच करतील आणि करतायत आणि त्यांना तसं पाठबळही मिळतं आहे. मग आता त्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण यशस्वी झालो, ज्या उद्देशानं आणि ज्या देशाच्या विरुद्ध आपण जी कार्यवाही केली आणि ज्या ठामपणानं आपण एका विशाल मोठ्या अमेरिकेसारख्या एखाद्या बलाढ्य देशासमोर उभे आहोत, मान गर्वानं ताठ करून, असं म्हणायला हरकत नाही आपण. त्यामुळं अनफॉर्च्युनेटली
मला देखील हे शल्य मनातून आहे की आपल्याला मी जो हा व्हिडिओ बनवतो आहे हा आपल्या कुठल्या स्वतःच्या स्वनिर्मित म्हणण्यापेक्षा भारत निर्मित कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी ह्याला अपलोड करू शकत नाही, हे शल्य माझ्या मनामध्ये देखील आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मला देखील क्रिकेटचं प्रचंड वेड होतं आणि आहे. आणि जे खरोखर मी माझ्या एका भागामध्ये हे म्हटलेलं होतं की जे वानखेडे स्टेडियमवर जे खरे मुंबई क्रिकेटचे किंवा तसं पाहिलं तर महाराष्ट्र क्रिकेटची जे आधारस्तंभ, मोठे आधारस्तंभ सुनील गावस्कर यांचा खरं तर पुतळा उभारणं गरजेचं होतं तिथं, ना की कुठल्या आजच्या खरा देव माझ्या दृष्टीनं तो आहे, हा मी विषय पूर्वी बोललेला आहे. पण जो स्वाभिमानी व्यक्ती जो राहतो, मिळून मिसळून राहणं वेगळं सर्वांची, पण सगळ्यांची मिळून मिसळून राहताना देखील आपलं काहीतरी त्यामध्ये स्वत्व ठेवणे, स्वाभिमान ठेवणे, ही व्यक्ती जी करते ती नेहमी डावलली जाते, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. हे सत्य आहे, काळ्या दगडावरची रेघ आहे आपल्या आजच्या देखील भारतीय यंत्रणेमध्ये. कारण शेवटी हे सगळी मंडळी, जे निर्णय घेणारे जे मंडळी आहेत, हे कॅल्क्युलेशन करून ठरवतात. ह्यातला अगदी अपवादानं एकच व्यक्ती, अपवादानं म्हणता येईल एकच, आपण जाणू शकता, मी नाव घेत नाही ते, आपण जाणून घ्याल की जी व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या ह्या अशा कॅल्क्युलेशनमध्ये न पडता योग्य अयोग्यतेचा व्यवस्थित निर्णय घेऊन त्याच्यावर डायरेक्ट ॲक्शन घेते, प्रत्यक्ष कारवाई करते आणि त्यांनी आपल्या यंत्रणेला, राज्य सरकार यंत्रणेला तशा पद्धतीनं मोबिलाईज केलेलं आहे. पण ते जर वगळलं, एखादं अपवादाचं उदाहरण आजच्या काळामध्ये, हे देशप्रेम वगैरे ह्या सगळ्या वल्गना वाटतात. कारण ज्या देशाविरुद्ध आपल्या सैनिकांनी आपलं रक्त सांडलं, आपले नागरिक काही त्यामध्ये मृत्यूला, यमसदनाला गेले, ज्या बॉर्डरवरच्या राज्यांमध्ये ज्या लोकांना नुकसान भोगायला लागलं ह्या गोष्टींचं, ह्या सगळ्या गोष्टींचं, आता त्यांनी काय म्हणून बघायचं की ज्या देशाविरुद्ध आपण लढलो त्यांच्याविरुद्ध आपण क्रिकेट खेळायलासाठी सज्ज झालो आहोत. आणि इतक्या मंडळींनी, काही मोजक्या का असे ना, पण काही मंडळींनी स्पेशली राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये काही मंडळींनी हा प्रश्न उपस्थित केला. पण अशा वेळेला आपल्या यंत्रणेचे कान बहिरे होतात, त्यांना काही ऐकू जात नाही. ही परिस्थिती आजच्या काळात देखील आहे. आपण किती पैशाचं हे ठेवणार, आम्हाला किती सिद्ध करायचं आहे की आम्ही फार चांगला कारभार चालवला आहे आणि आम्ही जगामधली तिसरी इकॉनॉमी होणार आहे वगैरे वगैरे. प्रत्यक्षात नागरिकांच्या स्तरावर काय आहे गोष्ट, ज्यावेळी पंतप्रधान स्वतः सांगतात की बंगालसारख्या राज्यामध्ये आम्ही केंद्रातून निधी देतो आणि तिथले जे राज्य सरकार आहे ते त्यांना त्यांना देतं, मग आपल्या हातानं, आपल्या तोंडानं आपल्या ते पराभव कबूल करतात, असा त्याचा अर्थ आहे. मग की आमच्याकडं कुठल्याही अशा प्रकारची यंत्रणा नाही की ज्या कारणासाठी आम्ही निधी पाठवत आहोत तो निधी त्या कारणासाठी गेलेला आहे किंवा नाही, ही तपासायची आजच्या DBTमध्ये याचं कुठं प्रोव्हिजन नाही. याचं मला आश्चर्य वाटतं खरं तर. आणि त्याच्याच संबंधात हा मुद्दा की किती पैशाचं मागं धावणार तुम्ही आणि किती ड्रम वाजवणार. ग्लोबली ठीक आहे, जागतिक व्यासपीठावर तुम्ही आपल्या इतर भाषा चालणार नाहीत, तिथं पर कॅपिटा इन्कम आणि GDP वगैरे ह्या भाषेतच बोलायला पाहिजे किंवा इकॉनॉमीचा जो पोझिशन जी आहे ती सांगितली पाहिजे. पण अशा वेळेला तुम्ही कच का खाता. एकदा आपल्या महाराष्ट्रामध्येच वानखेडे या मैदानामध्ये पिच खोदलेली होती, तो पराक्रम महाराष्ट्रानंच केलेला होता. तसा पराक्रम आपल्याला करता येणार नाही वैश्विक स्तरावर. आणि हा तर एशिया कप आहे, इथं कुठं गेलं आपलं देशप्रेम. एरवी आपण भल्या मोठ्या लंब्या चौड्या गप्पा मारतो की खून और पाणी साथ में नहीं बहेगा वगैरे वगैरे म्हणून, आणि ते निर्बंध लादायचे त्या देशावर आणि 83 ठिकाणी जाऊन त्यांच्यावर क्रिकेट खेळत बसायचं. हा कुठला न्याय, विधिन्याय आहे हा. जे इथंही
फक्त आणि फक्त तुमचे बोटचेपेपणाच कामाला येतो. इथं तुम्ही ठामपणानं कुणाची हिंमत नाही सांगायची. इतक्या तुमचे जे बसलेले प्रतिनिधी तिथं आहेत, आम्ही निवडून दिलेले, आम्ही आमच्या स्तरावर आम्ही बोलत आहोत, पण हा एक आवाज होऊन तिथंपर्यंत जात नाही, त्या कानापर्यंत जात नाही आहे. ज्यांनी निर्णय घ्यायचे आहेत त्यांच्यापर्यंत ही पोचत नाही भाषा. मग देशप्रेम म्हणायचं कशाला? मग ज्या वेळेला तिथं मैदानामध्ये एकमेकाच्या हातात हात खेळू देतील, त्या खेळाडूंच्या मनात तरी ती गोष्ट असणार आहे का? प्रांजळपणानं ते त्या खेळाडू वृत्तीनं ते खेळू शकतील का? कुठंतरी त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका असणार, आपण करतोय ते चुकीचं आहे म्हणून. पण ते बिचारे एक प्रकारे नोकरदार पडले ह्या BCCIचे. कारण एखाद्यानं तशा पद्धतीनं जर काही आवाज उठवला तर आज देखील आपल्या यंत्रणेमध्ये काय होऊ शकतं हे वेगळं सांगायची गरज नाही. ताबडतोब त्याच्यावर काही ना काहीतरी वेगळी खोटीनाटी कारणं लादून दाखवून त्याला खड्यासारखं बाजूला केलं जाईल. ही परिस्थिती आहे, आज देखील आहे, हे आपण नाकारू शकत नाही. मी देखील बोलतोय त्याबद्दल देखील कुणाच्या मनामध्ये काय चालेल ह्याचा अंदाज देता येत नाही. कुणाची तिरकस डोकी चालतील. एक प्रकारे जेव्हा इंटरनेट हे एक माध्यम चांगल्या प्रकारांसाठी चांगल्या प्रकारे हाताळू शकतो आपण. मी मागच्या एका भागामध्ये म्हटलं होतं की टेक्नॉलॉजी शुड नॉट रूल अस. आपण त्याला हाताळलं पाहिजे. तंत्रज्ञानाला आपण हाताळलं पाहिजे व्यवस्थितरित्या. पण असं होताना दिसत नाही आहे. आणि इतका रेटा असताना देखील ही मंडळी हा असा निर्णय घ्यायला का बाध्य होत नाही आहेत? त्याचं गुपित म्हणजे फक्त पैसा आणि पैसा हेच आहे, अन्य कोणतीही गोष्ट नाही आहे. आम्हाला तुमची चमकधमक आणि तुमचा हे नको आहे. कारण तुम्ही काय देता. आता उदाहरणच जर द्यायचं झालं तर आत्ता नुकतीच महाराष्ट्र शासनाने एक योजना जाहीर केली. परत मी म्हणतो तशी यात तफावत की सिनियर सिटीजनसाठी, वरिष्ठ नागरिकांसाठी. आणि वरिष्ठ नागरिक कोण? तर 65 वर्षावरचे. रेल्वेमध्ये रिझर्वेशन द्यायचं झालं तर 70 वर्षावरचे. आरोग्यविषयक काही सुविधा द्यायच्या झाल्या तर 75 वर्षावरचे. म्हणजे मनाला येईल तशी सिनियर सिटीजनची व्याख्या तुम्ही करता. त्यापेक्षा कशाला ह्या फसव्या योजना काढता तुम्ही? आणि लोकांच्या नजरेमध्ये नुसता मोठा हे फक्त यांचं हे काय चाललेलं आहे. दुर्दैवानं मुद्दे पकडून ह्या मंडळींना त्यांच्या काबूत ठेवणारे योग्य प्लॅटफॉर्मवर, म्हणजे जिथं संसद आहे किंवा राज्यसभा आहे अशा ठिकाणी प्लॅटफॉर्मवर वेसण घालणारेच मुळात नाही आहेत. प्रॉपर मंडळी नाही आहेत. त्यांचा प्रकार तिसराच चाललेला आहे. ह्यांना आवरायचं कसं? यांच्याकडून एखादी हातातनं निष्ठत असलेली गोष्ट देशाच्या दृष्टीनं, देश स्वाभिमानाच्या दृष्टीनं निष्ठत असलेली गोष्ट कशी खेचून आणायची, हा खरं तर ही विरोधकांची भूमिका आहे. पण ते होताना दिसत नाही आहे. आणि इथं तर आपल्या इथं तर महाराष्ट्रामध्ये तर काय सगळीच फळी एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला कोणच नाही तिकडं. आणि ते असले तरी ते त्यांच्या स्वतःचे फायदे तोटे याच्यामध्येच हे सगळं यंत्रणाही गुंतून पडलेले आहे. मी अंतर्गत यंत्रणेमध्ये सुद्धा बोललो आहे. मला फटका बसून देखील मी त्या गोष्टीवर भाष्य केलं होतं. पण काहीही नाही. जैसे थे जी यंत्रणा, सरकारी यंत्रणा म्हणून आपण जी आजपर्यंत अनुभवत आलेलो आहोत, हे नया भारत वगैरे मला काही गोष्ट पटत नाही अजिबात. नया भारत म्हणजे ड्रास्टिकली डिफरंट असायला पाहिजे होतं. आपल्या संस्कृतीला धरून ज्या गोष्टी आपण मिस केल्यात पहिल्या काही वर्षांमध्ये, त्याला अनुसरून जर अंमलबजावणी झाली असती तर मानलं असतं. पण हे देशप्रेम नव्हे, तर देशप्रेमाचं एक प्रकारचा एक लावलेला आहे मुकुट आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. जर खरं देशप्रेम असतं तर पैशाकडं थोडंसं दुर्लक्ष झालं असतं. पैशावर लाथ मारा असं म्हणत नाही आहे मी. आणि लोकांना कमीत कमी असल्या ह्या फुकटच्या योजनांमध्ये तरी निदान तुकडे टाकू नका तोंडावर. बस करा आता. हे कुठेतरी बदला आता ह्या गोष्टी. आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या सुद्धा जरा गोष्टी बदला आता. ह्या कंटाळा आला ह्या गोष्टींचा तुमच्या ऐकून त्याच थोडे बदल करा, जेणेकरून स्वउन्नत होईल नागरिक. पण ते तुम्हाला नको आहे. नागरिक स्वउन्नत झालेले
त्यांच्या पायावर उभे राहिलेले स्वाभिमानानं आणि त्यांची विचारसरणी प्रॉपर असलेले, एकीकडं देशप्रेम आणि दुसरीकडं आपला प्रपंच आणि आपली समाजव्यवस्था असे ठेवणारे नागरिक खरं तर तुम्हालाच नको आहेत. म्हणून तुम्ही ह्या असल्या काहीतरी लालूच दाखवून त्यांना तुकडे टाकून त्यांच्या तोंडावर आपली पोळी पिकवून घेत आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. हे काय देशप्रेम नव्हे. मंडळी, इथं माझे मी विचार मला जे वाटतात ते सडेतोडपणे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर आवडले असतील तर आपण निश्चित माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपली काळजी घ्या. नमस्कार. आज थांबतो इथं.